नमस्कार. मी प्रतीक सुभाष पाटील. बाय क्वालिफिकेशन मी आर्किटेक्ट आहे, अर्बन रिजनल प्लॅनर आहे, ट्रान्सपोर्टेशन इंजिनियर आहे. या प्रत्येक फील्डमध्ये काम केल्यानंतर मी डेव्हलपर झालो आहे. तर माझी डेस्टिनी होती अँड आय लव्ह माय वर्क. आणि या प्रत्येक पूर्ण जर्नीमध्ये जेव्हा मी ट्रान्सपायर करत होतो, जात होतो, तर बरेच अनुभव आले. आणि अनुभव येता येता बरेच विषय समोर आले, स्पेसिफिकली रिडेव्हलपमेंटमध्ये. आता प्रत्येक जी सोसायटी आमच्याकडे येते ती प्रत्येक सोसायटीचे कारणं आणि त्यांचे प्रश्न ऑलमोस्ट सेम असावे, त्यांचे विषयसुद्धा सेम असावे. छोटे छोटे विषय असतात. एक तर इंटरनल कॉन्फ्लिक्ट असू शकतात, ॲग्रीमेंटचे विषय असू शकतात, लिगल विषय असू शकतात, सुरुवात कुठे कशी करावी ते असे विषय असतात. आता हे प्रत्येक विषय जर त्यांना आणि याची माहिती जर त्यांना आधी मिळाली तर ती माहिती त्यांना खूप उपयोगी पडेल. आणि त्यांना जे कठीण प्रश्न असतो की सुरुवात कुठे करू आणि कशी करू आणि कुठे कुठे त्रास होऊ शकतो त्याच्यावरती जर कोणी सांगता आलं, कोणाला काही बोलता आलं तर हे पुस्तक ते उत्तर देऊ शकतं. म्हणून पुढच्या 2 मिनिटात एक थोडक्यात हे पुस्तक काय आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो. आणि आपण इकडे सगळे आले त्याच्याबद्दल आभार. MCHच्या ठाणे क्रेडाय ही संधी दिली एवढी मोठी आणि इथे मला इन्व्हाइट केलं. ऑफकोर्स मी याचा कमिटीचा सुद्धा भाग आहे. आय एम यूथ विंग सेक्रेटरी. सचिन सर our president Creda MCHच्या, नमित president youth wing, secretary sir and every delegate who is there, मुळे साहेब, बोरकर साहेब, everyone. I am really glad and thank you for this opportunity. आणि आपले सर्व सोसायटीज जे इथे आले आहेत ही एक मोठी संधी आहे टू अंडरस्टँड की रिडेव्हलपमेंटमध्ये कुठे कुठे आपल्याला त्रास होऊ शकतो. या पुस्तकाचाच जे विषय आहे की रिडेव्हलपमेंट डिझास्टर्सपासून कसं वाचावं हा उपदेश आहे. आता थोडक्यात तुम्हाला सगळ्यांना समजवतो काय काय आहे, तुम्हाला थोडा आयडिया येईल काय करता येतं. फर्स्ट, ठाण्यामध्ये सगळीकडे आता आणि मुंबईमध्ये स्पेसिफिकली रिडेव्हलपमेंट हे खूप प्रमाणात वाढणार आहे. कारण आता रिडेव्हलपमेंट जेवढ्या सोसायटी जुन्या झाल्या ते पडकळी झाल्या आहेत आणि जेवढे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स होतात त्याच्यापैकी 40% अडकून जातात कोणत्या ना कोणत्या लेवलला. असं नाही की कामं चालू झाल्यावर अडकतात, पण कोणत्या लेवलला अडकतात. ते लिगलमध्ये असू शकतात, इंटरनल तुमचे कॉन्फ्लिक्ट्स असू शकतात. आणि हे करताना एक विषय समोर आला की काय केलं पाहिजे की या सर्व सोसायटीजला आधी पोचलो तर त्याचा फायदा त्यांनी घेतला पाहिजे. एवढीच इच्छा होती या पुस्तकाच्या मागे. आता हे एक रिअल प्रॅक्टिकल गाईड आहे. इट्स अ टूल किट. म्हणजे कसं की स्टेप बाय स्टेप तुम्हाला हे पुस्तक गाईड करतं की तुम्ही काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामधले काही स्वतःचे अनुभव जे आहेत ते सुद्धा त्याच्यात टाकले गेले आहेत. जसे मी प्रो टिप्स म्हणून त्याच्यामध्ये टाकले की काय केलं पाहिजे. एक छोटंसं उदाहरण देतो की बँक गॅरंटीचा विषय असतो रिडेव्हलपमेंटमध्ये, बरोबर. बँक गॅरंटी कशी करावी. आता बँक गॅरंटीला पण ऑल्टरनेटिव्ह आहे का जे डेव्हलपरचा कॅश फ्लो इम्प्रूव्ह करू शकतो. हा पण एक मुद्दा विचार करायचा आहे. असे बरेचसे विषय आहेत. कमीत कमी एका रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये सुरुवात कुठे होते सोसायटीची, की सोसायटीचे पदाधिकारी सुद्धा लिगल आहेत की नाही, सुरुवात तिकडे होते, डेव्हलपर सिलेक्शनमध्ये नाही. तर हे सगळ्या गोष्टी या पुस्तकात आपण कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. जेवढं करता येईल तेवढं. सगळे मुद्दे करता येत नाहीत पण प्रयत्न नक्कीच केला आहे. आता एक विषय असतो की रिडेव्हलपमेंट म्हणजे सोसायटी वर्सेस डेव्हलपर, बरोबर. हे डेव्हलपर युद्ध करतायत लिटरली ॲग्रीमेंटच्या वेळेला. हे समजून तुम्ही जरा थोडासा माइंडसेट थोडा चेंज केला पाहिजे. आणि हे पुस्तक तो टार्गेट करतोय. म्हणजे सोसायटी वर्सेस डेव्हलपर न करता सोसायटी प्लस एथिकल डेव्हलपर वर्सेस रिस्क, हे खूप इम्पॉर्टंट आहे. सोसायटी वर्सेस डेव्हलपर नाही, सोसायटी प्लस एथिकल डेव्हलपर वर्सेस रिस्क. जर हा प्रश्न तुम्ही सोडवला तर तुमचं रिडेव्हलपमेंट सुरळीत होणार. आणि हेच प्रश्न हे पुस्तक येथे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत आहे. आता सोसायटीला कसं बेनिफिट करणार, लोकांना बाकीच्या स्टेक होल्डर्सला कसं काय बेनिफिट करणार त्याच्यात माहिती देतो. होम ओनर्स जे आहेत, आता आपण टेनेंट वगैरे शब्द वापरत नाही, हे लँडलॉर्ड्स आणि स्वतःचे घर असणारे सोसायटीज आहेत. हे लँडलॉर्ड्स आहेत, यांना गाईड करतं की कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. नंतर कोणत्याही इश्यू येण्याच्या आधी तो जर तुम्हाला समजला तो येण्याची संभावना कमी असणार, म्हणून आपण ते डिझास्टर्सपासून वाचावे हे इंटेन्शन आहे. लोकांमध्ये क्रिटिकल थिंकिंग वाढलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगतो, सगळ्यात जास्त ऑफर आली, अरे वा त्या डेव्हलपरने एवढी माहिती दिली, एवढा एरिया देतो आहे आणि तो एरिया मिळाला, सगळे खुश, टाळ्या वाजून निघतात, नंतर तेच तुझ्या आधी अडकतात. हे का अडकतात? कारण आपल्याला ते मिळू शकते की नाही याचा स्टडी कोणी केला.
आपण जेव्हा बोलतो आर्किटेक्ट PMC असे पण विषय असतात, पण एंड ऑफ द डे जे पॉसिबल आहे ते बघा आणि मग तुम्ही सिलेक्ट करा गुणवत्ता बघून. नंतर जे प्रोसेस आहेत ते एकदम मिस्ट्री असते बऱ्याचशा लोकांमध्ये, ते आपण डिमिस्टिफाय करायचा प्रयत्न करतोय. एक्सप्लॉयटेशन झालं नाही पाहिजे कॉमन माणसांचं, सोसायटीचं, आणि एथिकल डेव्हलपर्सला चांगली संधी मिळाली पाहिजे, एथिकल डेव्हलपर्स वरती आले पाहिजे आणि मॅल प्रॅक्टिसेस थांबल्या पाहिजे, हे इंटेन्शन आहे. आणि शेवटी कम्युनिटीजला स्ट्रॉंग करायचं, सोसायटीला एकत्रीकरण करायचं. आता सोसायटीमध्ये पण असे विषय असतात, यांचा डेव्हलपर त्याचा डेव्हलपर, हे माझा डेव्हलपर, असे विषय असतात. पण एंड ऑफ द डे ॲज अ सोसायटी जर सगळे लोक एकत्र आले ती पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. जसं ADTB सरांनी सांगितलं, सोसायटी सगळ्यात स्ट्रॉंग फाउंडेशन आहे कोणत्याही डेव्हलपमेंटचं. म्हणून सोसायटीला स्ट्रेंथन करून त्यांना नॉलेज देऊन स्ट्रेंथन करावं, हे इंटेन्शन आहे या पुस्तकाचं. हाऊसिंग सोसायटीज मेंबर्स कमिटीजला हे मदत करणार, जे जुन्या बिल्डिंग्स आहेत त्यांच्या प्रोसेसला सुरळीत करणार. त्याच्यानंतर लिगल टेक्निकल फायनान्स गायडन्सचे रिॲलिटीज पण तुम्हाला समजतील. स्टुडंट्स आणि रिअल इस्टेट जे स्टुडंट्स आहेत त्यांना पण एक गायडन्स मिळू शकतो याच्याने. आणि एकच गोल आहे की प्रत्येक माणसापर्यंत पोचावं, एक राईट डायरेक्शनमध्ये सोसायटीने रिडेव्हलपमेंट करावं आणि पुढे जावं, एवढंच इंटेन्शन आहे. थँक्यू. हे पुस्तक ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे आणि आज इथेच सुद्धा स्टॉलवरती अवेलेबल आहे. तुम्ही याचा ते तुम्ही पुस्तक घेऊन तुम्ही त्याचा वापर करावा, एवढी इच्छा की तुमचं लाईफ सुरळीत होईल. थँक्यू अँड थँक्यू एव्हरीवन. MCHI CREDA committee, redevelopment committee, all the members to give this opportunity, and thank you everyone who is here. Thank you.